नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये, द नंबर 1 स्पोकन इंग्लिश अकॅडमी इन संभाजीनगर. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. मला ही कमेंट आली होती लेसन नंबर 10 च्या तिथे. तेव्हा तुम्ही विचारलं होतं मी तुम्हाला की तुम्ही काय करताय, कोण माझा व्हिडिओ पाहता हे सांगा. खूप सुंदर मला कमेंट आलेली. मी सरला बोललो सुद्धा. यांची स्टोरी अशी आहे की सर जेव्हा ड्रायव्हर होते सर, आणि ड्रायव्हर जेव्हा होते तेव्हा त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि अपघातामध्ये ते आपला पाय गमावून बसले. आज ते चेअरवर असतात, तरीसुद्धा त्यांचं डेडिकेशन इतकं आहे की ते आज आपले सगळे लेसन्स बघत आहेत, सगळे व्हिडिओ बघत आहेत आणि आपल्या लहान मुलांना, आपल्या नातवंडांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना ते शिकवत आहेत, त्यांना प्रेरित करत आहेत. सर, हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा तुमची स्टोरी मला सांगा आणि मी नक्कीच नेक्स्ट लेसनमध्ये तुमचं नाव नक्की घेईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सर. एनिवेज, आज आपण आपला व्हिडिओ बघत आहोत दुसरा, आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या पर्सनॅलिटीसाठी आम्ही खूप काही आणणार आहे. जसं मी तुमच्यासमोर बोलतो आहे, द वे आय एम कम्युनिकेटिंग विथ यू फ्लुएंटली, जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर ते काय टेक्निक आहेत, कशा गोष्टी आहेत. आणि आजकाल भाई असं म्हणतात ना की जर तुमच्याकडे बोलायची ताकद असेल ना तर तुम्ही मातीसुद्धा विकू शकता, आणि बोलायची ताकद नसेल ना तर सोनं भी विकू शकत नाही. दॅट इज द रियालिटी. लुक ॲट नरेंद्र मोदी अँड लुक ॲट अपने राहुल गांधी. दॅट इज द रियालिटी. भाई मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा नाही आहे. स्किल किती मॅटर करते हे मला तुम्हाला सांगायचं. एनिवेज, आजचा आहे आपला लेसन नंबर 11, आणि आजच्या या लेसन नंबर 11मध्ये आज आपण शिकणार आहोत डू, डज आणि डिड. कुठे यूज करतो, कसा यूज करतो, कशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन लाईफमध्ये, जीवनामध्ये याचा यूज करायचा. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. सबस्क्राईब माय पेज, लाईक माय पेज, आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या घरी हा व्हिडिओ चालला पाहिजे, कारण प्रत्येकाला तुम्हाला सुशिक्षित करायचं आहे, प्रत्येकाला फ्लुएंट करायचं आहे. हा माझा धुरा आहे भाऊ. मला प्रत्येकाला शिकवायचं आहे आणि त्याच्यामुळे मी सिरीज सुरू केली आहे. मी माझ्या अकॅडमीमध्ये सुद्धा शिकू शकत होतो, काही गरज नव्हती मला, तरीसुद्धा मी इतकी मेहनत करून तुमच्यासमोर शिकवतो आहे. सो प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. एनिवेज, आता मी बोलणार नाही, सबस्क्राईब करा, ठीक आहे. जस्ट किडिंग. ओके, आज आपण शिकणार आहोत डू, डज आणि डिड. लेसन नंबर 11. कुठे यूज करतो, कसा यूज करतो, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 प्रकारचे ॲक्शन असतात भाऊ. एक असतात एक रिअल रेग्युलर ॲक्शन, म्हणजे जी खरंच ॲक्शन आहे. फॉर एक्झाम्पल, जा, उठ, खेळ, बस, ठीक आहे. गो, स्लीप, वॉच, लर्न, लिसन, टीच, ठीक आहे. हे सगळे ॲक्शन झाले तुमचे. आणि एक कोणते असतात तर एक असतात तुमचे ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे काय की जे ॲक्च्युली ॲक्शन नसतात, पण ते तुमचं सेंटेन्स कंप्लीट करायला तुम्हाला हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल, ॲम, इज, आर. मी डॉक्टर असं म्हटल्यावर सेंटेन्स पूर्ण होणार नाही आहे. मी डॉक्टर आहे असं म्हटल्यावर सेंटेन्स पूर्ण होईल, आणि ते आहेला कोणी पूर्ण केलं, आहेला इजनं पूर्ण केलं. त्यामुळे इज हे झालं तुमचं ऑक्झिलरी व्हर्ब, ठीक आहे. सेम लाईक दॅट हे आर झालं, आर सुद्धा ऑक्झिलरी आहे. ॲम झालं, हे सुद्धा ऑक्झिलरी वर्ब आहे, ठीक आहे. सेम लाईक दॅट हे डू, डज, डिड हे सुद्धा ऑक्झिलरी वर्ब आहे. जेव्हा आपण हॅव, हॅज, हॅड हा लेसन शिकलेलो तेव्हा सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं की जसं हॅव, हॅज आणि हॅड हे एका फॅमिलीमधले आहेत. सेम लाईक दॅट हे डू, डज आणि डिड हे सुद्धा एका फॅमिलीमधले आहेत. यूज कुठं करायचा, कसा करायचा, दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू. लेट्स गो फर्दर, ठीक आहे. याला आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणतोय. तुमचे सेंटेन्स कंप्लीट करायला, सेंटेन्सला आधार द्यायला फार मदत करतात. डू आणि डज याला प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो. डिड याला पास्ट टेन्समध्ये यूज करतो. कधी यूज करतो, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. चलो, सगळ्यात पहिले हे बघा की हे डू, डज, डिड जे आहे हे काय सांगतं तर हे वेळ आणि व्यक्ती दाखवायला मदत करतं. वेळ कसा दाखवणार बॉस? सगळ्यात पहिले व्यक्ती नाही म्हणायचं इथं, वेळ आणि क्रिया, ठीक आहे. सॉरी, इथं व्यक्ती नाही पाहिजे, तर क्रिया पाहिजे, ठीक आहे. काय दाखवायला मदत करतं? वेळ दाखवायला मदत करतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की डू आणि डज हे प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतात. सो जर कोणी म्हटलं आय डू म्हणजे मी करतो, तर हे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामधलं सांगायला मदत केली. कोणी तुम्हाला म्हटलं आय डिड म्हणजे मी केले, कोणता टेन्स झाला? पास्ट टेन्स झाला बॉस, ठीक आहे ना. पास्ट टेन्स झाला म्हणजे यानं तुम्हाला काळ सांगितला. कोणता काळ? प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. फ्युचर टेन्सचा काही संबंध नाही. फ्युचरमध्ये विल बी यूज करा, विल यूज करा, दॅट्स इट, इनफ, ठीक आहे. आणि उद्यापासून आपण टेन्सेस सुरू करणार आहोत, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन इंग्लिश लँग्वेज. ते उद्या बघूया आपण. एनिवेज, ठीक आहे, नेक्स्ट लेसनमध्ये बघूया. ओके. तर हे जे डू, डज आणि डिड आहे ह्याचा उपयोग काय आहे तर हे वेळ म्हणजे टाईम आणि क्रिया म्हणजे ॲक्शन दाखवायला मदत करतं. मी तुम्हाला म्हटलं की तू भाई जेवण केलं का? ओके, तू जेवण केलं का?
तुम्ही म्हणसाल की यस आय तू जेवण करतो का? यस आय डू म्हणजे मी करतो. याचा अर्थ काय की दाखवलं ना भाई, करतो म्हणजे काय, आय डू म्हणजे मी करतो. तर करण्याची क्रिया कोणी दाखवली? या डू वर्डनं दाखवली. त्याच्यामुळे आपण काय हे जे डू आणि डज आहे हे वेळ, टायमिंग आणि ॲक्शन दाखवायला मदत करतो. ठीक आहे. अजून नेक्स्ट पॉईंट बघा. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगितलंय डू डज हे जे आहे ना हे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये दाखवतं. पण तुम्ही म्हणसाल की सर डू यूज करणार की डज यूज करणार ना, म्हणजे प्रेझेंट टेन्स एकच आहे, मग डू कधी यूज करणार, डज कधी यूज करणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर डिड जे आहे हे डिड तुम्ही पास्ट टेन्समध्ये यूज करता. पास्ट टेन्समध्ये भूतकाळ आहे, सेम फॅमिलीचे, पण यूज कधी करायचा तर यूज तुम्हाला पास्ट टेन्समध्ये यूज करायचा आहे. एनिवेज लेट्स गो बॉस. त्यानंतर आहे डिड. आता डिडचा वापर कधी करतात हे पण लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला सांगून देतो की डू आणि डज तुम्हाला मी ना 2 ग्रुप शिकवले होते बघा. कोणकोणते ग्रुप शिकवले होते? एक ग्रुप शिकवला होता तुम्हाला आय ग्रुप आणि एक शिकवला होता ही ग्रुप. ठीक आहे. आय ग्रुप आणि ही ग्रुप. आय ग्रुपमध्ये सगळे प्ल्युरल असतात आणि ही ग्रुपमध्ये सगळे सिंग्युलर असतात. एक वचनी जे कर्ता आहे, सब्जेक्ट आहे ते असतात. मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप छान समजून जाईल. ठीक आहे. आय जे आहे आयमध्ये कोणकोणते आहेत तर नीट लक्षात ठेवा. आयमध्ये आहेत आय, वी, यू आणि दे. ठीक आहे. हे झाले तुमचे प्रोनाउन कोणत्या ग्रुपमध्ये? आय ग्रुपमध्ये. आणि ही ग्रुपमध्ये कोणते आहेत? ही, शी आणि इट. ठीक आहे. हे झाले ही ग्रुपमध्ये. आता नीट लक्षात घ्या, डू डजचा वापर कुठं करतो? जेव्हा जेव्हा आय ग्रुपमधले प्रोनाउन तुमच्या समोर असतात, आय, वी, यू, दे, राम अँड सीता, तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला हे डूचा वापर करायचा असतो. आय डू, वी डू, यू डू, दे डू, राम अँड सीता डू. पण जेव्हा जेव्हा डज कुठं घ्यायचं? जेव्हा जेव्हा सिंग्युलर असतं, सिंग्युलर. ठीक आहे. तेव्हा तेव्हा तुम्हाला डजचा वापर करायचा. उदाहरणार्थ ही डज, शी डज, इट डज. ठीक आहे. मी खूप गिचडकाला करतो मला माहिती आहे, पण तरी समजा मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. आय ग्रुपमध्ये कधीही काय वापरतात? आय ग्रुपमध्ये कधीही डूचा वापर करतात. आणि डज कुठं वापरतात तर ही ग्रुपमध्ये कधीही डजचा वापर करतात. ठीक आहे. अर्थ सेम होतो. ठीक आहे. आणि डीडमध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब आहेत तर तेच आपण बघणार आहोत. सिंग्युलर असो का प्ल्युरल असो, आय असो का ही असो, आय ग्रुप असो का ही ग्रुप असो, प्रत्येक प्रोनाउनच्या समोर तुम्हाला डीडचा वापर करायचा. उदाहरणार्थ आय डीड, ही डीड, शी डीड, वी डीड, नो वरी. जसे डू आणि डज वेगवेगळे झाले ना, तसं करायची काही गरज नाही आहे. डीड हे एकच लावलं इनफ आहे. बघा आता डीड कुठं लागतं? सगळ्यात पहिले आय डीड, वी डीड, यू डीड, दे डीड, राम अँड सीता. RNS म्हणजे राम अँड सीता. कोणतेही 2 नावं. कार्स डीड, कार डीड, राम डीड, इट डीड, शी डीड, ही डीड. ठीक आहे. समजलं कुठं लागतं, कसं लागतं हे आपण बघूया पुढे कशा प्रकारे लागतं. सगळ्यात पहिले आपण डू डज बघूया. डू आणि डज कुठे लागतं? ठीक आहे. सगळ्यात पहिला रूल बघा. डू आणि डज याचा अर्थ काय तर करणे याच्या अर्थामध्ये होतो. तू जेवण केलं का? हो भाई मी केलं. गाडी चालवली का? सर चालवणं सुद्धा काही ना काहीतरी करणंच आहे ना यार. ठीक आहे. ॲक्शन आहे ना, तेव्हा सुद्धा तुम्ही डूचा वापर करू शकता. सिंपल. तू गाडी चालवली का? हो चालवली. तर आय ड्राईव्ह असं म्हणायची गरज नाही. तुम्ही आय डू जरी म्हटलं ना तर काम होऊन जातं. बघा काय करण्याच्या अर्थामध्ये वापर करू शकतो. कशाचा? डू आणि डजचा. ठीक आहे. प्रेझेंट टेन्समध्ये फॉर एक्झाम्पल टू डू म्हणजे करणे. करणेमध्ये आपण या डूचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल येस ऑर नो प्रश्न विचारण्यासाठी वापर. उदाहरणार्थ करण्याच्या अर्थामध्ये डू यू ईट. मी काय म्हटलं? डू यू ईट. तू खातो का? ठीक आहे. येस आय डू. आय ईट म्हटलं तरी चालेल आणि आय डू म्हटलं तरी चालेल. डू यू लर्न. तू शिकतो का? आय डू. ठीक आहे. तर कधी वापर करतो? जेव्हा यस ऑर नो टाईप क्वेश्चन असतात. तर यस ऑर नो म्हणजे तू खातो का, तू पितो का, तू चलतो का, तू बोलतो का, तू उठतो का, तू बसतो का. अशा वेळेस तुम्ही या डू आणि डजचा वापर करू शकता. सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शन काय आहे? डू प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. उदाहरणार्थ डू यू ईट, डू यू स्पीक, डू यू टॉक. तुम्हाला मी जे 3rd लेसनमध्ये जे व्हर्बचे PDF दिलेले ना बॉस, त्या PDF मधला प्रत्येक व्हर्ब तुम्ही लावू शकता. डू यू मेक, डू यू स्लीप, डू यू टॉक, डू यू वॉक. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही विचारू शकता की तू चलतो का, तू बोलतो का, तू खातो. प्रेझेंट टेन्समध्ये बॉस, प्रेझेंट टेन्समध्ये, बाकी कुठं जायचं नाही. खातो का, पितो का, उठतो का, बसतो का.
याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. आणि जेव्हा उत्तर द्यायचं असतं तू खातो का, तर यस आय डू म्हणून संपवून टाका विषय. डू यू वॉक, आय डू. डू यू ईट, आय डू. डू यू गो टू स्कूल, आय डू. समजला. सो डूचा अर्थ आपण करणेमध्ये सुद्धा घेऊ शकतो. जास्त न बोलता फक्त आय डू याचा अर्थ केला तर मी करतो. सिम्पल. शाळेत जातो का, म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला जातो म्हणावं लागतं, पण इंग्लिशमध्ये डू यू गो टू स्कूल, आय डू. डू यू कट युअर हेअर, आय डू. ठीक आहे. डू यू वॉच टीव्ही, आय डू. अशा प्रकारे तुम्ही जे आहे हे सेंटेन्सेस तयार करू शकता. खूप सिंपल आहे बॉस, असं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. जेव्हा आपल्याला यस ऑर नो मध्ये प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपण डूचा वापर करतो. जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये ॲक्शन असेल, ठीक आहे, खाणे पिणे उठणे बसणे ही ॲक्शन जेव्हा तुमच्या याच्यामध्ये असते ना तेव्हा तुम्ही डूचा वापर करता. जसं डू यू ईट, डू यू वॉक, डू यू स्लीप, डू यू गो, डू यू मेक, डू यू वॉच, ओके, डू यू लिसन, डू यू लव्ह. ठीक आहे. यस आय डू. ठीक आहे. आणि डूचा अर्थ हो या अर्थामध्ये सुद्धा होऊ शकतो. डूच नाही डच सुद्धा. बघा तुम्हाला काय सांगितलं, आय ग्रुपमध्ये डू करू शकता. डू यू ईट. ठीक आहे. पण ही असेल तर काय म्हणणार, डज म्हणणार. डज ही ईट. ठीक आहे. आणि आन्सर काय येणार, आय डज. आय डू. आयच्या नंतर कधी डूचा वापर करतात, हीच्या नंतर डज वापर करतो. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघूया आपण. ठीक आहे. मी तुम्हाला क्वेश्चन केला की भाई डू यू वॉक, याचा अर्थ काय झाला, तू चालतो का. ठीक आहे. आन्सर कसं, सब्जेक्ट बघा, हे झालं तुमचं डू प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे. आन्सर काय देणार, काही बोलायचं नाही, सरळ सरळ म्हणायचं आय डू. काय म्हणणार, आय डू. भाई मी चालतो. सिंपल. डू यू ईट, डू यू ईट. काय म्हणणार, आय डू. ठीक आहे. मी तुम्हाला विचारतो डू यू वॉच, आय डू. ठीक आहे. यू डू. ठीक आहे. ही असेल तर त्याला डज वापर करणार. ठीक आहे. शी असेल त्याला डज वापर करणार. तो बोलतो का, ही डज. डज ही स्पीक. ठीक आहे. ती बोलते का, डज शी स्पीक. एवढं समजण्यासारखं आहे. जर का आय ग्रुप असेल त्या आय ग्रुपच्या नंतर कधीही डूचा वापर करायचा. आणि जेव्हा ही ग्रुप असेल, ही शी इट राम किंवा कोणतेही सिंग्युलर ऑब्जेक्ट, फॅन, टेबल, पेन, त्यावेळेस तुम्हाला डजचा वापर करायचा. समजलं. इट्स व्हेरी क्लिअर. ठीक आहे. तर डूचा वापर आणि डजचा वापर आपण करण्याच्या अर्थामध्ये सुद्धा घेऊ शकतो. चलो नेक्स्ट बघा. अजून नेगेटिव्हमध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन मी तुम्हाला शिकवले होते, जस्ट लाईक डू. आता मी तुम्हाला म्हटलं की हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको, करण्याच्या अर्थामध्येच. पण करू नको म्हणत असेल मी तुम्हाला तर तुम्हाला डू नॉटचा वापर करावा लागेल. फॉर एक्झाम्पल ईट, मी म्हटलं तुम्हाला ईट. ठीक आहे. ईटचा अर्थ काय होतो, खा. पण मला म्हणायचं खाऊ नकोस, मग काय म्हणणार मी, डोंटच्या ईटच्या समोर डू नॉट लावणार. काय बनणार, डोंट ईट. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन वापरायला सुरू करा. डू नॉट म्हटलं तरी बरोबर आहे, पण कॉन्ट्रॅक्शन जितकं जास्त वापरसाल तितकं बेटर आहे. ठीक आहे. अगेन स्पीक. स्पीक म्हणजे काय, बोल. मी तुम्हाला म्हटलं स्पीक, आणि मग मला म्हणायचं की नको बोलू, निगेटिव्हच्या अर्थामध्ये वापर करतो. या निगेटिव्हच्या वापर याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे नको करूस, नको बोलूस, नको नाही करू शकत या अर्थामध्ये. मी म्हटलं स्पीक, पण याचं निगेटिव्ह कसं करणार, सरळ सरळ डू नॉट लावून टाक. ठीक आहे. मी म्हटलं डू आय स्पीक, मी बोलतो, तर मी बोलतो कसं म्हणणार, यस आय डू स्पीक. आणि नाही बोलत कसं म्हणणार, आय डोंट स्पीक. ओके. क्वेश्चन तैयार करो. चलो आगे चलते. टेंशन मत लो तुम लोग, मैं तुमको बताने के इधर है. ठीक है. मेरी हिंदी लैंग्वेज भी अच्छी है. चलो ठीक है. बघा मी तुम्हाला विचारलं की डू यू ईट. ठीक आहे. तू खातो का, तुम्हाला म्हणायचं की नाही खात, मग कसं करणार, सब्जेक्ट घ्या आय, यूचा आय होणार ना. मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणणार थोडी तुमच्याबद्दल सांगणार, तुम्ही माझ्याबद्दल सांगणार. सो आय डू नॉट, डू नॉटला डोंट आणि ईट. सिम्पल. आणि इथं ही असलं असतं तर, हीच्या ठिकाणी असलं तर डझंट आलं असतं. ही डझंट ईट. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आय ग्रुप असेल तर डू, ही ग्रुप असेल तर डज. तर अशा प्रकारे निगेटिव्हमध्ये सुद्धा आपण डू आणि डजचा वापर करत असतो. चलो आगे चलो भाई. आता डू आणि डजचे क्वेश्चन कसे तयार करायचे, चलो क्वेश्चन तयार करते. तुम्ही तयार करा. ठीक आहे. तू दररोज अभ्यास करतो का, मी तुम्हाला काय म्हटलं, मी कन्स्ट्रक्शन लिहितो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तयार करा. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन लिहू आपण इथे. ओके. कन्स्ट्रक्शन काय आहे, डू. ठीक आहे. प्लस सब्जेक्ट, अरे सॉरी, डू
प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट असेल तर, नाही तर गरज नाही. चलो, तू दररोज अभ्यास करतो का? क्वेश्चन कसा करणार? क्वेश्चन करताना कधी डू पहिले घ्यायचा. काय करणार? डू. ठीक आहे, डूच्या नंतर काय? सब्जेक्ट. काय याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आपला? तू सब्जेक्ट आहे. तुला काय म्हणतो? यू. डू यू काय करतो का? अभ्यास करतो का? डू यू अभ्यास करायला काय म्हणतात? स्टडी. सो डू यू स्टडी. ठीक आहे, आन्सर कसं देणार? सिम्पल, आय डू, मी करतो. आणि नसेल करत तर काय म्हणणार? आय डोंट, आय डू नॉट, आय डोंट. समजलं? याला तयार करा. चला, तुझी आई छान स्वयंपाक करते का? तुझी आई, भाई तुझी आई. तुम्हाला पहिले सब्जेक्ट डिसाईड करावं लागणार आणि मग तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार. मी तुम्हाला म्हटलं की भाई तुझी आई, तुझी आई म्हणजे तुझी आई जी आहे सिंगल आहे. तुझी आई एक आहे, त्यामुळे कसं येणार? एक सिंगल आहे ना. जसं राम म्हटलं आपण, रामच्या नंतर आपण डज घेतो. सेम लाईक दॅट तुझी आई म्हटलं तर तुझी आई सुद्धा सिंगलच झाली, सिंगलच एकच झाली, सिंगल झाली. अशा वेळेस आपण काय वापरतो? डज वापरतो. तर काय येणार इथे सांगा मला? डज युअर मदर काय कुक? आता छान आहे तर लिहा वेल. सो डज युअर मदर कुक वेल? येस, शी डज. आता ऐका, करते का? तर तुम्ही म्हणणार हो छान करते ती शी, आणि शीच्या नंतर कधीही डज वापरायचं. सो येस, शी डज. ठीक आहे. आणि जर मी असलो असतो तर आय डू, शी डज. समजलं? ओके, नेक्स्ट. तो इंग्रजी बोलतो का? तो म्हणजे तो, सिंगल. हिच्या आधी कधीही डजचा वापर करतात. कसा येणार बघा, मला सांगा. डज तो. ठीक आहे, तोला काय म्हणतो आपण? डज ही. इंग्रजी बोलणे याला म्हणतो स्पीक. वर्ब काय? बोलणे, स्पीक. काय बोलतो? इंग्लिश. तर काय झालं? डज ही स्पीक इंग्लिश? आन्सर द्या. येस, ही डज. तो बोलतो. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. इतकं पण हार्ड नाही आहे, खूप सिंपल आहे. फक्त थोडं डोकं लावायची गरज आहे, थोडं समजायची गरज आहे बॉस. काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया. बघो आता, तू दररोज व्यायाम करतोस. सी, हे मागचे जे क्वेश्चन आपले जे होते ते कसे होते? हे क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये होते, बरोबर. करतो का, खातो का, पितो का, उठतो का, बसतो का, चलतो का. याच्या पुढचे स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये असणार आहे. स्टेटमेंट म्हणजे काय? सेंटेन्स, वाक्य. तू दररोज व्यायाम करतोस, यामध्ये तुम्हाला डू आणि डजचा वापर करायचा आहे. करणे कसं करणार सांगा मला? तू. सो यू डू एक्झरसाइज. सेंटेन्सच्या वेळेस जेव्हा तुम्ही क्वेश्चन बनवला तेव्हा त्याचा कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. सगळ्यात पहिले डूचा वापर केला, मग तुम्ही डू यू सब्जेक्टचा वापर केला आणि मग व्हर्बचा वापर केला. आन्सर देताना किंवा नॉर्मल स्टेटमेंट तयार करताना, वाक्य तयार करताना सगळ्यात पहिले सब्जेक्ट, मग डूचा वापर करा. ठीक आहे, आणि मग तुमचा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घ्या. समजलं? बघा आता इथं बघा, ते साफसफाई करतात. काय करायची गोष्ट सुरू आहे? साफसफाई करायची गोष्ट सुरू आहे. कोण करतात? ते करतात. तेला काय म्हणतो? तेला आपण दे म्हणतो बाबा. आणि देच्या नंतर कधी डू येतं. सब्जेक्ट झाला, डू घ्या. दे डू काय करतात? साफसफाई. त्याला काय म्हणतो? त्याला क्लिनिंग म्हणतो. तर दे डू क्लिनिंग. सिंपल सिंपल सिंपल, टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, तो आपलं काम वेळेवर करतो. सब्जेक्ट काय आहे? तो भाई तो आहे. तो म्हणजे काय? ही असेल तर कधी डज घ्यायचं. डोक्यामध्ये आलंच पाहिजे. ठीक आहे, तो ही. ठीक आहे, करतो वापस डू किंवा डज पैकी घ्यायचं आहे. काय येणार? डज. DOES. ही डज. काय करतो? आपलं काम, ज्याला वर्क म्हणतो. वर्क घ्यायचं. ही डज हिज वर्क. कधी? वेळेवर, ज्याला आपण ऑन टाइम म्हणतो. काय सेंटेन्स झालं? ही डज हिज वर्क ऑन द टाइम, की तो त्याचं काम वेळेवर करतो. एम आय क्लिअर? खूप सिंपल आहे यार, टेन्शन घ्यायचं नाही. अतिशय सिंपल आहे. फक्त थोडं डोकं लावायची गरज आहे. थोडं लक्ष केंद्रित करा. मागचे व्हिडिओज थोडे वापस बघायला सुरुवात करा. तुम्हाला असं समजू नका की फक्त 1 महिन्यामध्ये हे व्हिडिओ बघितले तर 100% बोलणार. जोपर्यंत हे सगळी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट बसत नाही ना बॉस, तुमच्या मेमरीमध्ये 100% बसत नाही ना बॉस, तोपर्यंत हे तुमच्या तोंडावर येणारच नाही.
तुम्ही आता बघसाल नंतर विसरून जासाल, काय फायदा आहे ना. सारखं सारखं बघा, सारखं सारखं बघा, ठीक आहे. कारण अशी सिरीज तुम्हाला दुसरीकडे भेटणार नाही आहे. त्यामुळे बघा, नीट यूज करा. ओके, चलो आगे चलते. माझी आई स्वयंपाक करते. भाई आता हे तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय टू मेक द सेंटेन्सेस. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा. आय होप तुम्ही पॉज केला असेल. आता मी आन्सर सांगून देतो कसं करणार. माझी आई कशी आहे, माय मदर. ठीक आहे, आता माझी आई म्हणजे झाली सिंगल थर्ड पर्सन आहे. तिसरे मी माझ्याबद्दल बोलतो, माझ्या आईबद्दल बोलतोय. माझी आई सिंग्युलर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे माझ्या आईच्या नंतर काय करणार, डू डज पैकी डसचा वापर करणार. सो माय मदर डज काय करते, स्वयंपाक करते, ज्याला आपण कुकिंग म्हणतो. ठीक आहे, तर माय मदर डज कुकिंग, माझी आई स्वयंपाक करते. असे 100 सेंटेन्सेस आहे. मला मेसेज करा, मी तुम्हाला याच्या रिलेटेड काही सेंटेन्सेस पाठवेल, ते तुम्ही एक्सरसाइज म्हणून ट्राय करू शकता. ठीक आहे, चलो भाई आगे चलते हैं. यार प्लीज अजून रिक्वेस्ट आहे ना, माझ्या हँडरायटिंगला थोडं इग्नोर करा द सीन. एक सेकंड, मला पेन बघू द्या कोणता आहे. ओके, मी पेनची सेटिंग करतो, तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. आय गेस दिस इज गुड. ओके, चलो माझ्या हँडरायटिंगला थोडं इग्नोर करा. का म्हणतोय, कारण शिकवताना खूप फास्ट लिहायचं असतं. होऊ शकतं माझी हँडरायटिंग थोडी मागे पुढे आहे, पण मी जे बोलतो, जे लिहितो ते बोलत सुद्धा असतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता. नोट्स काढा याचे. ठीक आहे, प्रॉपर नोट्स काढा. ओके, झालं, समजलं. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपण वापरले. सब्जेक्टचा वापर केला, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज. कसं लक्षात घ्यायचं, तर तुमच्या पर्सनच्या अकॉर्डिंग लक्षात घ्यायचं. सिंग्युलर असेल तर डजचा वापर करायचा, प्ल्युरल असेल तर त्या ठिकाणी डूचा वापर करायचा. आय हे असं एक्सेप्शन आहे की जे सिंगल आहे तरी पण त्याच्यानंतर डूचा वापर आपण फक्त आया, बाकी सगळीकडे आपण डसचा वापर करतो सिंग्युलरमध्ये. ओके, चलो आगे चलते भाई. बघा आता हे झालं, आता डूचा वापर झाला. आता डिड कधी वापरायचं हे लक्षात ठेवा. सेम आहे. फक्त वाक्य काय होतं माहिती का, टेन्सेस शिकताना किंवा जेव्हा टेन्सेस तुम्हाला शिकायचे असतात त्यावेळी सगळ्यात मोठी एक चूक आपल्याकडून हे होते की आपण सेंटेन्सला जज करू शकत नाही प्रॉपर. जी ॲक्शन त्या ठिकाणी होती आहे त्या ॲक्शनला प्रॉपर जजच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे सेंटेन्स बनवण्यामध्ये कुठं ना कुठेतरी आपला घपला होतो. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले जज करा. पहिले ॲक्शन होती काय, सुरू काय ते बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सेंटेन्स बनवायला तयार करू शकता. हे तेव्हाच होईल जेव्हा तुमचा एक एक शब्द रटलेला असेल. ठीक आहे, चलो आगे चलते. बघा काय झालं, डिडला आपण पास्ट टेन्समध्ये यूज करतो. सी पास्ट टेन्स म्हणजे काय, आता मी तुम्हाला म्हणतो की यार सूर्य पूर्वेला उगवतो म्हटलं तर मला सांगा तो आता उगवत आहे का, नाही. उगवला आहे का, नाही. मग मी आता समजा आता वाजले, समजा 3:30 वाजलेले आहेत, मी म्हणतो सूर्य पूर्वेला उगवतो, याचा अर्थ सूर्य पूर्वेला रोज उगवतो. हा प्रेझेंट टेन्सची क्रिया झाली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल अजून एक गोष्ट घेऊया आपण की तो गाडी चालवतो. मी काय म्हटलं, तो गाडी चालवतो, रोज चालवतो. आता जरी चालवत नसेल तरी जाईल थोड्या वेळात तोंड वर करून बाहेर फिरायला. ठीक आहे, चालवतो प्रेझेंट टेन्स आहे. पण मला म्हणायचं आहे की त्यानं गाडी चालवली. काय केलं, त्यानं गाडी चालवली. याचा अर्थ काय, ॲक्शनला जज करा. याचा अर्थ ॲक्शन झालेली आहे आणि जेव्हा झालेली आहे तेव्हा तुम्हाला पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. ठीक आहे, सिंपल आहे. आता या डिडचा वापर कधी होतो, फक्त निगेटिव्हमध्येच होतो बॉस, पॉझिटिव्हमध्ये होत नाही. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स शिकसाल उद्या तेव्हा सुद्धा तुम्हाला या गोष्टी कळून येईल. टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, चलो बघा निगेटिव्हमध्ये कसा होतो, तर मी म्हटलं की त्याने गाडी चालवली, चालवायची क्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा वेळेस तुम्हाला आयच्या नंतर व्हर्बचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे, सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे, प्लस ऑब्जेक्ट. सो काय सेंटेन्स झालं, सब्जेक्ट प्लस व्हर्बचा ऑब्जेक्ट. मी म्हटलं की भाई आईने जेवण बनवले, झाला पास्ट टेन्स, बनून झाला. आईला आई झोपलेली सध्या. ठीक आहे, जेवण बनवून ठेवलंय तिनं, जेवण बनवलं तिनं. मग अशा वेळेस काय करणार, ॲक्शन झालेली आहे, जज करा ॲक्शनला. आणि मग समजा की यार पास्ट टेन्स आहे भाई, ॲक्शन झालेली आहे, मग काय करणार, सब्जेक्ट घ्या प्लस व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्या प्लस ऑब्जेक्ट घ्या. कसं बनणार, आईने करता कोण आहे, आई, तर घ्या इथे मदर. ठीक आहे,
आता बनवले ज्याला आपण मेक म्हणतो, मेकचा पास्ट टेन्स काय झाला, सेकंड फॉर्म. थर्ड जी PDF आहे त्याला नीट वाचा. सेकंड फॉर्म काय आहे, मेड. ठीक आहे, मेड. काय बनवले तर जेवण, त्याला आपण मील म्हणतो. ठीक आहे, मदर मेड मील और माय मदर और द मदर मेड द मील. आईने जेवण बनवले. पण आता निगेटिव्ह, इथं तर कुठे डीडचा वापर आला नाही ना बॉस, डीड दिसला का तुम्हाला? मग डीड कसं घेणार, जेव्हा निगेटिव्हचा वापर करतो, जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स बोलतो की नाही बनवले, नाही केले, नाही खाल्ले, त्या ठिकाणी तुम्हाला डीडचा वापर करावा लागतो. कसा, आता माय मदर मेड द मील. मी सेंटेन्स इथं वापस लिहितो एकदा. ठीक आहे, काय सेंटेन्स आहे, माय मदर, ठीक आहे, मेड द मील. ठीक आहे, हे लिहिलं मी. आता काय करायचं तुम्हाला या ठिकाणी, निगेटिव्ह करायचंय, नाही बनवले असं करायचं. मग काय करणार, माय मदर. ठीक आहे, नंतर आता इथं वापरा डिड, डिड नॉट, डिड नॉट. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या शब्दामध्ये किंवा ज्या ज्या वाक्यामध्ये डिडचा प्रयोग येतो, डिडचा उपयोग येतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यानंतर कधीही व्हर्बचा पहिलाच फॉर्म लागणार. या ठिकाणी आपण काय बोललो, माय मदर मेड द मील बोललो, मेड द मील बोललो. मेड हा सेकंड फॉर्म आहे. पण जर का तुमच्या वाक्यामध्ये डिड येत असेल तर त्या ठिकाणी मेड नाही येणार, पहिला फॉर्म येणार मेक येणार. ठीक आहे, काय सेंटेन्स आहे, मग सेंटेन्स बनेल माय मदर डिड नॉट मेक द मील. समजलं, इतकं सिंपल आहे, इतकं क्लिअर आहे. आता हे बघा, हे जे खाली मी तुम्हाला एक्झाम्पल दिले ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मी खाल्ले नाही, मी खाल्ले याला कसं म्हणणार, आय एट. ईटचं सेकंड फॉर्म एट झालं. आता याचं पॉझिटिव्ह काय होणार, मी खाल्ले. आता मी खाल्ले नाही याचं पॉझिटिव्ह काय होणार, मी खाल्ले झालं पास्ट टेन्स. त्यावेळेस आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म यूज करणार, आय एट. पण निगेटिव्ह आहे, मी खाल्ले नाही म्हटलंय तिथे, तर काय येणार, आय मी डिड नॉट. काय सब्जेक्ट नंतर काय, डिड नॉट, आय डिड नॉट. आणि मग एट वापरलं होतं ना आपण, तर एट नाही येणार, का, कारण डिड आहे. ठीक आहे, तर इथे येणार ईट, वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. तर आय डिड नॉट ईट, मी खाल्ले नाही. मी खाल्ले कसं म्हणणार, आय एट म्हणणार. इट्स व्हेरी सिम्पल. नेक्स्ट बघा, तिने अभ्यास केला नाही, तिने अभ्यास केला नाही. चला ट्राय करा. तिने, तिला काय म्हणतो, तिने, तिला म्हणतो शी. ठीक आहे, शीच्या नंतर घ्या डिड नॉट. ठीक आहे, शी डिड नॉट. अभ्यास, अभ्यासला काय म्हणतो, स्टडी. शी डिड नॉट स्टडी. ठीक आहे, तर डिड आलं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी स्टडीचा फर्स्ट फॉर्म घेतला. पण मला सांगा, सेंटेन्स असलं असतं की तिने अभ्यास केला, मग काय केलं असतं, तर त्यावेळेस डिड घ्यायची गरज नाही आहे, सरळ सरळ शी स्टडीड केलं असतं. तुम्ही स्टडीचा सेकंड फॉर्म केला असता, पास्ट टेन्स केलं असतं, शी स्टडीड. आणि निगेटिव्ह काय झालं, शी डिड नॉट स्टडी. ठीक आहे, एम आय क्लिअर. फक्त हे लक्षात ठेवा, खूप लोक चुकी करतात की डिड नंतर कधीही वर्बचा पहिलाच फॉर्म वापरायचा, आणि पास्ट टेन्स असेल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्या वेळी डिडचा वापर करायची गरज नाही आहे. सरळ सरळ सब्जेक्ट नंतर तुम्ही वर्बचा सेकंड फॉर्म वापरू शकता. इट्स व्हेरी सिंपल. चलो आगे चलते हैं. नेक्स्ट सेंटेन्स काय की ते सर्व बोलले नाही, ते सर्व बोलले नाही. कसं बनवणार, ते सर्व, ते सर्वला काय म्हणतो, ते सर्वला म्हणतो आपण दे. ठीक आहे, ते सर्व दे. काय नाही केले, बोलले नाही, डिड नॉट घ्या, दे डिड नॉट. काय नाही केलं, बोलणे, बोलण्याला काय म्हणतो, स्पीक. ठीक आहे, दे डिड नॉट स्पीक. ठीक आहे, झालं सेंटेन्स, दे डिड नॉट स्पीक. पण मला म्हणायचं होतं की ते बोलले, मग काय करणार, हे स्पीक जे आहे ना याला करा तुम्ही सेकंड फॉर्म, दे स्पोक. सिंपल, हे डिड नॉट घ्यायची गरज नाही, दे स्पोक. ठीक आहे, अशा प्रकारे खूप इझी वेनं आपण हे सेंटेन्सेस बनवले. आय होप तुम्हाला डू आणि डिडचा वापर समजण्यात आला असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, डू आणि डज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापर करायचे. आय ग्रुप असेल तर डूचा वापर करायचा, ही ग्रुप असेल तर डजचा वापर करायचा. सिंपल आहे. आणि जेव्हा निगेटिव्हमध्ये आपण जेव्हा निगेटिव्ह क्वेश्चन करतो पास्ट टेन्समध्ये, खाल्ले नाही, बोलले नाही, चालले नाही, उठले नाही, बसले नाही, ठीक आहे, त्यावेळेस आपण डिडचा वापर करायचा. आय होप तुम्हाला समजलं असेल. नीट एकदा अजून मागं घ्या, वापस शिका, वापस बोला, वापस ट्राय करा. आय एम डॅम शुअर यू विल गेट द टॉपिक. तुम्हाला टॉपिक 100% समजेल. बाकी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की प्लीज
पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघायला सुरुवात करा. आय एम डॅम शुअर तुमची इंग्लिशची ग्रोथ होणं खूप लवकर सुरू होईल यार. आणि जर बोलायचंच असेल 100% फ्लुएन्सी पाहिजेच असेल तर संयम सर छत्रपती संभाजीनगर बसलेले आहेत. तुम्ही संयम सरांकडे या आणि संयम सरांकडून तुम्ही शिकू शकता. कमेंट करून पण मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. थँक्यू सो मच.